बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आत्ता सध्या शेतकरी बऱ्यापैकी ही वावरं जी नांगरली नाहीत किंवा काय नाही अशा पद्धतीनं जी नांगरली नाहीत त्यांना त्याची मशागत होई म्हणून फनायचं चाललेलं आहे। आता सध्या तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने वापसा आलेला आहे। 2-4 दिवस झाले पाऊस झालेला, चांगल्या पद्धतीची वापसा आलेला आहे। आता ह्याच्यावर पाळी टाकणार फणून आता ही 3 फणीनं फनायचं चाललेलं आहे वावर। आता वावर फणल्यानंतर ह्याच्यावर पाळी येणार, पाळी टाकल्यानंतर ही जी बारीक टिकली उगवलेली हे काँग्रेस अशा पद्धतीनं वावर तयार करायचं चाललंय। जी शेतकरी ट्रॅक्टरवर नाही समजा मेहनत जमली करायचं तर चांगल्या पद्धतीनं असं बैलवाल्यांच्याकडून फणून घेऊन किंवा त्यांचं जो वावर आहे ते फणतात। आता चांगल्या पद्धतीनं मशागत 1 नंबर पाबर लागत आहे। तुम्ही बघताय कशा पद्धतीनं मेहनत चाललेली आणि अतिशय जातीवंत पुशेगावमध्ये 2 नंबर कोसा खिलारमध्ये केलेला हा खोंड संभाजी पैलवान बावधन यांचा हा नामांकित खोंड आहे आणि शेतीमध्ये बी चालू आहे। देखणाचा असं आहे की देखणा बैल म्हणजे त्याला कामात आणायचं नाही असं काय नाही, त्यांचं भाडं असतं किंवा बैल दुसऱ्याच्या वावरात पण ती काम करतात आणि कायम बैल चालू असतात। अशा पद्धतीने ही मशागत 1 नंबर चाललेली आहे। आता आकाश पिसाळ बावधन ही बैल हाणत आहेत बघा, चांगला बैल फणानं चालला 1 नंबर असा छान चाललेला आहे। तुम्ही म्हणाल बाहेरनं कासरं का लावलेत तर साधारण हा बी मार्क आहे तो बी मार्क आहे, एक अंडीला आणि एक आत्ता बडवलेला आहे। त्यामुळं कोशा बैलाचं तर सर्वांना माहितीच आहे, तो बैला उपाडा आहे, माहीर आहे आणि चॅप्टर आहे बैल। त्यामुळं आम्ही त्याला बाहेरनं कासरा ठेवतो, मालक ठेवतात आणि बघा कशाला आता आणतोय तो। अशा पद्धतीनं ही जी वावर तयार करायचं चालले ते चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि वापसा बी चांगल्या पद्धतीचा आहे। जरा काँग्रेस असल्यामुळं जरा अडकते पाभारीमध्ये। बघा पाभार कशी 1 नंबर अशी लागते, अतिशय छान। अशी घाण अडकत आहे। या वर्षी ज्वारी काढायला माणसं भेटत नसल्यामुळे ह्या वर्षी मार्चपर्यंत बरेच यात्रा झाली तरी माणसं ज्वाऱ्याच काढत होती आणि जशी माणसं भेटतील अशी ज्वारी काढण्यामुळं ह्या वर्षी हे वावर नांगरायचं राहिलेलं आहे आणि आत्ता जून चालू होणार पुढल्या महिन्यात 10-15 दिवसामध्ये। तर पाऊस बी चांगल्या पद्धतीचा झाला आहे, ज्वारी उगवून आलेली तुम्ही बघू शकता आणि त्याच्यासाठी आता सोयाबीन पेरणी करायची, त्यासाठी ही वावरं अशा पद्धतीने फनायचं चाललं आणि चांगली पाभार लागत आहे।
आता जरा घात कमी असल्यामुळं आता अजून एकदा फनायचं नंतर पाळी टाकायची म्हणजे याचाही घावणार आहे. आता हे चांगलं लागले फनाडी अशा पद्धतीने. राजा